कन्नड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, नुकसान भरपाई आणि बँक वसुली थांबवण्याच्या मागणीसाठी संदीप शेठी नावाच्या शेतकऱ्यांनी 10 ऑक्टोबरपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली होती, पण शेठी यांनी स्पष्ट सांगितलं, पालकमंत्री संजय शिरसाट प्रत्यक्ष भेटल्याशिवाय मी उपोषण मागे घेणार नाही। दरम्यान दिवाळी सुट्ट्यांमुळे अधिकारी उपलब्ध नसताना तहसीलदार आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाशी संपर्क साधला। पालकमंत्री व्यस्त असल्यामुळे कन्नडला येणं शक्य नसल्याचं सांगण्यात आलं। उलट उपोषणकर्त्याला छत्रपती संभाजीनगरला आणा, आम्ही घरीच उपोषण सोडवू असा संदेश देण्यात आला। रुग्णवाहिकेतून सेठी मंत्र्यांच्या घरी पोहोचले आणि तिथेच पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं। या घटनेची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा असून विरोधकांनी मंत्र्यांवर टीका केली आहे। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले, भ्रष्टाचार आणि कार्यक्रमांसाठी वेळ असतो, पण उपोषणकर्त्याला भेटायला नाही। शेतकऱ्याला समजून घेण्याऐवजी त्यालाच घरी बोलावून उपोषण सोडवणं म्हणजे सत्तेचा अहंकार आहे।